दर्शना मेश्राम, सुरेखा खरतडे, कल्पना शिरसाट, लता शिरसाट, सुनंदा लामतुरे, रामप्रभा शिरसाट, निशा निमकर, सुमती खंडारे, शारदाताई दंदे, दुर्गा गुजर, रत्ना खोबरागडे, हर्षलता देशप्रकार, छाया मेंढे, रेणुताई तांगाटे, विनंती बबिता कोठे, प्रभाताई गुजर, शालिनी गायवान यांना मी विनंती करते का त्यांनी मंचावर यायचं आहे. शमीबाई पाटील यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. मी या सर्वांना शुभेच्छा देतो. वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे मी सर्वांना शुभेच्छा देते. नीरज भाऊ यांच्या नेतृत्वात असंख्य महिला इथे पक्षप्रवेश करीत आहेत. त्याला मी असंख्य शुभेच्छा देतो. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शमीबाई पाटील यांना मी आपल्या मार्गदर्शनासाठी पाचारण करतो. सर्वप्रथम 2500 वर्षापूर्वी जनसम्यक समांत क्रांतीचा नारा देत इथल्या वैदिक मनुवादी आणि शोषणाच्या व्यवस्थेला तुला आव्हान दिलं आणि आम्हा सगळ्यांसाठी एक पर्यायी आणि तितकीच वैश्विक अशी संकल्पना उभी केली. तो तुम्हा सगळ्यांचा मित्र परमकारोळी तथागत गौतम बुद्ध. तथागत गौतम बुद्धाच्या पावलावर पाऊल टाकत ज्यानं रयतेचं स्वराज्य आणि साम्राज्य उभं केलं व भाजीच्या देठालाही हात लावू नका, माया बहिणींकडे वाकड्या नजरेनं बघाल तर त्या ठिकाणीच तुमचा सौरग्य होईल अशी सक्त ताकीद ज्यानं दिली. ज्या राजमाता मासाहेब जिजाऊंच्या छत्रछायेखाली ज्यांची जडणघडण घडली ते लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज. त्याच छत्रपती शिवरायांची इथल्या ब्राह्मण्यवाद्यांनी व मनुवाद्यांनी दडवून ठेवलेली समाधी शोधून आम्हाला शिवरायांची आणि रयतेच्या राजाची ओळख ज्यानं करून दिली तो म्हणजे इथल्या सामाजिक क्रांतीचा आद्य प्रणेता व आमचा सगळ्यांचा आजा म्हणजे क्रांतिबा ज्योतिबा फुले. त्याच ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून केवळ शिक्षणाचंच नव्हे तर स्त्रीच्या हक्काचं व तिच्या अस्मितेचं व जागृतीचं दार स्वतः उघड करून आम्हाला मुक्तीचं सपान दाखवलं ती म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि जिनं आम्हाला भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या माणसाची ओळख बाबासाहेब म्हणून करून दिली आणि त्याच्या संसाराचा कडे त्याच्या आयुष्याच्या गाड्याला एक सुरेख असं वळण दिलं. राजगृहाची सावली आणि आम्हा सगळ्या अनाथांची माऊली अशी रमाई आणि ज्यानं आपल्या 395 कलमी मुक्तीच्या जाहीरनाम्यातून इथल्या प्रत्येक माणसाला मुक्ती दिली आणि आपल्या रक्तातल्या साखरेचं विष पचवून आपल्यासाठी अथकसा संघर्ष केला तो तुम्हा आम्हा आणि तमाम भारतीयांचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
या सर्व महामानवांना अभिवादन आणि त्या सर्व महामाता महासाहेब जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि त्या सर्व रणरागिणींच्या आजपर्यंत आजच्या क्षणाला तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी झटतायत, भिडतायत, व्यवस्थेचं काय म्हणणं आहे ते आमच्या समोर मांडतायत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर गेल्या 40 वर्षापासून सातत्यानं जो आंबेडकरी विचारांचा, खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचारांचा जो काही गाणा अथकपणे ओढत आमच्यासाठी आजही खुल्या छातीनं आणि निधड्या दिलानं नागपूरमध्ये ज्या RSSच्या प्रांगणातच उभं राहून मोहन भागवतांना चॅलेंज देण्याचं धाडस करतात ते तुम्हा तमाम वंचितांचे आणि बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय रेखाताई आणि आदरणीय सुजातभाई, त्यासोबतच या विचार मंचावर उपस्थित आमचे वरिष्ठ नेते आदरणीय वसतकर साहेब, त्यासोबतच या जिल्ह्याच्या महिला नेत्या, मला सॉरी सगळ्यांचं नाव मला लक्षात राहत नाही, आदरणीय ताई साहेब, त्यासोबतच या जिल्ह्याचे नुकतेच ज्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी आली आणि तितक्याच धडाडीनं यवतमाळ जिल्ह्याला खरंच धडाडी घेतली असे तुमचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर नीरजजी वाघमारे. आणि खऱ्या अर्थानं मला वसतकर साहेब, ही कौतुकाची बाब आहे की माझी पुढची गेली तर तुमचं आमचं नातं नसतं, पण माझी पुढची गेली तरी मी तितक्याच ताकदीने उभा राहील असे आमचे सोनार समाजाचे नेते आणि कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी सांभाळली अशी आदरणीय दादा आणि या सभागृहात उपस्थित तमाम माया बहिणींना, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व रणरागिणींना आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व भीमसैनिकांना माझा सन्मानानं क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम खूप जोरात झाला, हॉलच्या बाहेर आवाजच नाही गेला. जय भीम. जय भीम. आता जरा मला बरं वाटतं. खरं म्हणायला गेलं तर यापूर्वीच्या वक्त्यांनी असेल, या विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी असेल, ज्यांनी मनोगतातून आपलं म्हणणं मांडलं, त्यांनी सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमाची भूमिका आणि पार्श्वभूमी काय ते आपल्या सगळ्यांना सांगितलं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली. त्यावेळी बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले होते की मी पुस्तक प्रेमी माणूस आहे, पण मी हे असं पुस्तक जाळतोय की ते पुस्तक माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही, त्याच्या गुलामीची सूत्र अधोरेखित करतं आणि त्याला पुस्तक म्हणावं की गुलामीची जाळं म्हणावं हे मला कळत नाही, म्हणून मी याचं खुल्यापणाने मी याचं दहन करतो. हेच करत असताना बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले होते की ही मनुस्मृती म्हणजे काय, तरी ही मनुस्मृती म्हणजे केवळ एखादा ग्रंथ नाही, तरी इथल्या वैदिकांची आणि इथल्या ब्राह्मण्यवाद्यांची राजकीय संहिता आहे. त्या राजकीय संहितेचा आधार घेत त्याच मनुस्मृतीचा असलेला जो बेस ऋग्वेदामधल्या 168व्या मंडलामध्ये असलेलं पुरुष सूक्त आहे, त्या पुरुष सूक्ताच्या आधारावर असलेली मनुस्मृती, या मनुस्मृतीमध्ये असलेल्या श्लोकांची रचना आणि त्या श्लोकांमध्ये असलेली गुलामीची जी काही मांडणी करून ठेवलेली होती, ती इथल्या चातुर्वर्ण्यांची जी काही मनोरेबद्ध रचना आहे, त्या मनोरेबद्ध रचनेमध्ये खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जाण्याची परवानगी नव्हती. वरच्या मजल्यावरून मात्र खाली सहज फेकले जात होते आणि ते फेकले जात असताना जी काही सिस्टीम डेव्हलप केली गेली होती, ती सिस्टीम बाबासाहेबांनी क्षुद्रपूर्वी कोण होते या आपल्या अतुलनीय अशा ग्रंथात आपल्या सगळ्यांना मांडून ठेवल्याची दिसतं. आता आपल्याला सुद्धा हे समजून घ्यावं लागेल की बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली. आपण एकत्रित आलोय, मनुस्मृती दहनाचा दिवस आहे. आदरणीय बाळासाहेबांच्या प्रेरणेने 1995ला झालेल्या पहिल्या महिला परिषदेनंतर पासून आपण जर पाहिलं तर सातत्याने दरवर्षी 25 डिसेंबरला आपण स्त्री मुक्ती दिनाचा कार्यक्रम तितक्याच जोरदारपणे साजरा करत असतो. पण हा कार्यक्रम केवळ एका हॉलपुरता न मर्यादित राहता त्या स्त्रीमुक्ती दिनाच्या माध्यमातून नेमकं बाबासाहेबांना काय सांगायचं होतं मनुस्मृती दहनाच्या माध्यमातून, बाळासाहेबांनी त्याचं पुनर्जीवन करत असताना त्याला स्त्रीमुक्ती दिन का म्हटला, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळत असताना मानव मुक्तीची घोषणा का केली, कारण इथे असलेली सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक या पाचही गुलामीची जी काही षडयंत्रकारी रचना होती, या षडयंत्रकारी रचनेचा जो काही भाग आहे त्याचा बेस जर कुठे सापडतो तर तो मनुस्मृतीमध्ये सापडतो. मनुस्मृती काय म्हणते, बाल्येच माता यौवनेच भ्राता वैवाहेच भितारा, अशा पद्धतीनं बाईचा सांभाळ करावा. ती म्हातारी झाली तर तिच्या मुलाबाळांनी तिचा सांभाळ करावा. ती लहान असेल तर आईने तिला वागवावं. थोडी तरुण वयात आली की भावाने तिच्या बरोबरीने फिरावं, भावाने तिचं संरक्षण करावं. लग्न झाल्यानंतर नवरा तिचा मालक आहे
तिच्या मालकाने तिचं संरक्षण करावं, म्हातारी झाली की मुलाबाळांनी तिचं संरक्षण करावं. पण संरक्षण करावं, या संरक्षण या शब्दार्थ जर शब्द आपण फोडून पाहिला तर संरक्षण म्हणजे स्वतःचं रक्षण होतं. पण मनुस्मृती तुम्हाला स्वतःच्या रक्षणाची सूटच देत नव्हती. मनुस्मृतीमध्ये सगळ्या तुमच्या संरक्षणाची जबाबदारी जर कुणावर दिली गेली असेल तर ती पुरुषांवर दिली गेली असेल. मी इथले बसलेल्या पुरुषांना आधीच माफी मागते. बोलत असताना जर मी पुरुष विरोधी झाले तर समजून घ्या की मी पुरुष विरोधी नाहीये, पुरुष सत्ता विरोधी आहे. आणि आमचा लढाच पुरुष सत्तेच्या विरोधात आहे. आम्ही पुरुष सत्तेच्या विरोधात उघडबंड करू आणि कायम करत आहोत. बिलकुल बिलकुल. पण बाबासाहेबांनी आपल्याला मनुस्मृतीचं हे कोडं उलगडून दाखवलं की इथल्या मनोऱ्यांची जी सामाजिक संरचना केली गेलेली आहे, या सामाजिक रचनेचा आधार असलेला जो मनुस्मृती नावाचा भाग आहे, याच्यामध्ये बाईलाच का टार्गेट केलं गेलं? कारण बाबा एकीकडे मनुस्मृती म्हणते की स्त्री हे नरकाचं द्वार, त्याच ठिकाणी बाबासाहेब म्हणतात स्त्री हे सामाजिक उद्धाराचं व राजकीय क्रांतीचं द्वार. बाबासाहेब या देशातले पहिले स्त्रीवादी होते. महात्मा ज्योतिबा फुल्यांनंतर खऱ्या अर्थाने इथल्या दलितांच्या, बहुजनांच्या, वंचितांच्या स्त्रीमुक्तीच्या संकल्पना जर व्यापक अर्थाने कोणी स्पष्टपणे मांडल्या असतील आणि आपल्या जगण्यातून त्या स्पष्ट केल्या असतील तर ते बाबासाहेब असतील. केवळ मनुस्मृती दहनावर बाबासाहेब थांबले नाही, तर त्यानंतर असलेल्या अनेक परिषदांमध्ये बाबासाहेबांनी वारंवार आपल्या स्त्रीविषयीच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. हिंदू कोड बिलाच्या वेळी खिशात राजीनामा घेऊन फिरणारा आमचा बाप इथल्या बायांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी झटत होता, भिडत होता आणि त्याच्याच डोळ्यांनी जिवंतपणे त्याच्या प्रेतयात्रा पाहत होता. आणि ते कुणासाठी? तर तुम्हाला आणि मला, आपल्याला घरात यावेळी चूल आणि मूल इथपर्यंत डांबून ठेवून नवरा सकाळी गेल्यानंतर त्याचा डबा हातात द्यायचं आणि संध्याकाळी तो येईल तोपर्यंत दाराशी दिवा लावून त्याची अगदी ते घाल्याचे सांजा करून शिंगार सांजा वाट पाहते मी गय्यनाथ साधन माझा इथपर्यंतच मर्यादित ठेवायचं. अशा पद्धतीची ती चौकटबद्ध रचना होती. या चौकटबद्ध रचनेत नाही तर भर दुपारी गावाच्या सेंटरला, जिल्ह्याच्या ठिकाणी या सभागृहात येऊन एक बैठक अटेंड करायची. पक्ष प्रवेश करत असताना घरी फोन करून विचारायची गरज नाही पडली, अहो पक्षात जाऊ का, मी माझा निर्णय घेण्यासाठी मोकळी झाली आहे. आणि मोकळीच जर कोणी करून दिली असेल तर ती बाबासाहेबांनी करून दिली आहे. आणि वाटचाल कशी करून दिली ती आजपासून नाही तर 1927 साली आम्हाला हे पाठ मोकळी करून दिली. आज आमची जबाबदारी तितक्याच दुप्पटीनं वाढली. आज जर आम्ही आमच्या अवतीभोवती चित्र पाहतोय, एकीकडे ज्यावेळी बाबासाहेब 1927 साली मनुस्मृतीचं दहन करत होते त्याच वेळी RSSचे डॉक्टर हेडगेवार, आता ते ढोल डॉक्टर होते त्याच्यामुळे चाळीसपणे डॉक्टर म्हणता येईल, ठीक आहे, हेडगेवार नावाचा माणूस त्याच ठिकाणी पुन्हा एकदा वैदिकांची आणि मनुवाद्यांची इथली व्यवस्था कायम राहावी म्हणून हिंदू संघटनेच्या नावाखाली इथल्या बहुजनांची दिशाभूल करण्यासाठी ब्राह्मणांची 4 मुख्य डोकी एकत्र आली होती. आणि त्यावेळेपासून तर आजपर्यंत ते काम करतायत. सातत्याने ते काम करतायत. आणि ते काम करत असताना ते एक षडयंत्रकारी रचना, आणि मग त्या षडयंत्रकारी रचनेचा भाग काय असेल तर मी सुरुवातीलाच बोलताना म्हटले की बाबासाहेबांनी आपल्या पूर्ण मांडणीतून आम्हाला आमच्या गुलामीची जी 5 वेगवेगळ्या प्रकारची पद्धत आहे ती आम्हाला उलगडून सांगितली. बाबासाहेबांनी सांगितले गुलामगिरी केवळ आर्थिक नसते, गुलामगिरी केवळ धार्मिक नसते, तर ती सांस्कृतिक देखील असते, ती राजकीय देखील असते, ती शैक्षणिक देखील असते, ती आर्थिक देखील असते आणि ती सामाजिक देखील असते. हा एकात एक गुंतलेला जो गाभा आहे तो बाबासाहेबांनी आमच्या समोर त्यांच्या समग्र 22 लिखाणातून 368 भाषणातून 1200 पत्रातून उलगडून सांगितलं. आणि हा उलगडून सांगितलेला गाभा जो आहे त्या गाभ्याला आता गालबोट लावण्याचं काम चाललंय. आणि हे काम आतापासून नाही, 1927 ला ज्यावेळी एकीकडे महाडच्या तळ्याचं पाणी आमचा बाप पेटवत होता त्याच वेळी ह्या आमच्या वस्त्या पेटवण्यासाठीची षडयंत्रकारी रचना एकीकडे RSSचे हेडगेवार आणि त्यांची टीम करत. आज ही लोक सत्ताधारी होऊन बसली. भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय विंग आहे आणि या राजकीय विंगच्या आधारे येत्याच काळामध्ये आपल्या समोरची आव्हानं कशी दुपटीने आणि वेगाने वाढवता येतील यासाठीचे वेगवेगळे षडयंत्र आखले जात आहेत. गेल्या 75 वर्षाचा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास
जर आपण पाहिला, स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतरचा इतिहास आपण जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की या देशामध्ये प्रामुख्याने अशा पद्धतीच्या घटना मुद्दामून घडविल्या गेल्या की त्या घटना घडवत असताना तुम्हाला सांस्कृतिकरित्या कसं डॅमेज करता येईल आणि सोशल लेवलवर त्याचं कसं तुम्हाला हार्म होईल, त्याची इजा तुम्हाला पोहोचेल. आणि या सगळ्या गोष्टींकडे आपण आहे ना डोळे झाकपणे होतंय होऊ द्या, आम्हाला काय करायचं पडलंय अशा पद्धतीने आपण पाहत आहोत. पण आपण ज्यावेळी डोळे झाक करतो आणि होतंय होऊ द्या म्हणतो त्यावेळी राज इंदोरी साहेबांचा एक शेर आहे, ते लगेगी आग तो आएंगे कई घर जख्मे, ते लगेगी आग तो आएंगे कई घर जख्मे, यहाँ मेरे अकेले का मकान थोडी. आग लागली तर सगळ्यांचीच घर लाईनीत पेटतील, माझं एकट्याचं घर थोडंच आहे. तर ही आग हळूहळू वाढते. पण या आगीवर इथे असलेला जो काही जालिम इलाज आहे ना, तो जालिम इलाज म्हणजे काय असेल तर आंबेडकरी विचार. तुम्ही आग कशीही लावा, आमच्या बापांनी अशी रेष मारून ठेवली आहे की तुमच्या कितीही पिढ्या आल्या तर ती लक्ष्मण रेषा जशी होती ना, सीता तरी ओलांडून गेली होती. भीम रेषा ओलांडायची ताकद भल्या भल्या. आणि ही भीम रेषा ही राखण करण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. आपलं होतं काय, आपण सभांना येतो, कार्यक्रमांना जातो, अगदी वक्ता जर अगदी चांगला बोलत असला, 4 वेळा त्यांनी अगदी असं उर्दीत येऊन काहीतरी असं प्रदीर्घ असं वक्तव्य केलं तर खालून दान 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 टाळ्या ठोकतो. वक्ता पण खुश, आपण पण खुश. पण घरी गेल्यावर काय असतो, काय बुधवार आहे की माझ्या गावचा बाजार असतो, आमच्या गावात मटण शिजेल, तुमच्या गावात मला माहिती आहे की नाही. आपण काय करतो तर आपण इथून गेल्यानंतर घरच्या आपल्या रोजच्या रुटीन लाईफ मध्ये जगायला सुरुवात करतो. रुटीन लाईफ मध्ये जगणं बंद करा, बंद करा. चौकटबद्ध होणं बंद करा. काही गरज नाहीये. एवढा व्यापक त्याचा अवकाश आहे. इथे बसलेल्या 95% माझ्या माता भगिनींच्या हातात अँड्रॉइड मोबाईल, 95%च्या हातात अँड्रॉइड मोबाईल. तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर फक्त तुमचा आजच्या दुपारच्या कार्यक्रमामुळे गेलेल्या सिरियलचा एपिसोड युट्यूबवर सर्च करून पाहण्यापेक्षा आपण एखादं आंबेडकरी भाषण जर ऐकलं तर, बाबासाहेबांनी सांगितलेली क्रांती आणि प्रतिक्रांतीची भूमिका आपण समजून घेतली तर, बाळासाहेबांनी नागपूरच्या सभेमध्ये दिलेलं भाषण आपण ऐकून घेतलं तर, आदरणीय अंजलीताई काय बोलल्या ते समजून घेतलं तर, हे सगळं आपण जर समजून घेतलं आणि ते आपल्या जगण्याचा भाग झालं, ते आपण इतरांपर्यंत पोहोचवलं तर खऱ्या अर्थानं आपण क्रांतीचे वाहक होऊ. नाहीतर आपण क्रांतीला फक्त मारक ठरतो. आणि आता आपण बघतोय तुमच्या अमरावतीतच की नाही, एकीकडं की देव दगडात नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, अशा पद्धतीनं गावोगावात फिरणारे आमचे गाडगे बाबा, त्या गाडगे बाबांच्याच गावामध्ये शिवपुराण सांगणारा एक बाबा आलाय आणि आता तो सांगतोय शिवलिंगावर पाणी टाकायचं, त्याच्यावर बेलाचं पान टाकायचं, ते बेलाचं पान पोराला खायला द्यायचं, तुमचं पोरग परीक्षा पास होतं. गेल्या 4 दिवसापूर्वी बातमी वाचली होती दैनिक भास्करला, हिंदी पेपर आहे खूप मोठा, याच बाबाचं पोरग 8वीत नापास झाले. बाबाला म्हटलं बेलाचं झाडच पाठवू, तुमच्या घरचा बेल फायदेशीर नसेल, माझ्या दारचा बेल पाठवते. हे सगळं जे होतं हे आपण लक्षात घेतलं की एकीकडे आमदारची बैठकांचं वाढतं प्रस्ताव, एकीकडे हे बघा कुणाच्या धार्मिक श्रद्धांवर आम्ही घाला घालत नाही. आम्ही कोण घाला घालणार आहे? अहो आमचा बापच घटनेच्या कलम 19 मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य देऊन गेलाय. आम्ही कोण बोलणार आहे? तुमची उपासना व धार्मिक श्रद्धा यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा पण कोण होता? तर आमचाच बाप होता, आमचाच बाप होता. आमचा बाप देऊन गेलाय. आम्ही तुमच्या धार्मिक श्रद्धा उपासनेवर आम्ही घाला घालत नाही, पण धार्मिक श्रद्धा आणि उपासनेच्या नावाखाली जे काही स्तोम माजवलं जाते आणि हे स्तोम माजवत असताना इथल्या बहुजनांना मानसिकरित्या सांस्कृतिकरित्या गुलाम केलं जाते. या गुलामीची जी पाळंमुळं आहे ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि ती जर आपण ओळखू शकलो नाही तर आपण खऱ्या अर्थानं आपण सगळेच्या सगळे 14 एप्रिलला अगदी वाजत गाजत बाबासाहेबांना अभिवादन करतो. आपण 6 डिसेंबरला चैत्यभूमीला अभिवादनाला पोहोचतो, साश्रू नयनांनी पोहोचतो. आपण त्या दिवशी सगळे इमोशनल असतो. तितक्याच भावस्फोर पद्धतीनं आपण नागपूरला आता दसऱ्याला जायचं का 14 ऑक्टोबरला जायचं हा तुमचा निर्णय, त्या वादात आम्ही पडत नाही. पण आपण सगळेच्या सगळे दीक्षाभूमीला पोहोचतो. पण या दीक्षाभूमीला आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या त्या 22 प्रतिज्ञांमध्ये असलेली सामाजिक क्रांतीची जी सूत्र होती ती सूत्र माझ्या जगण्याचा भाग का होऊ शकली नाही? हा जगण्याचा भाग होण्याचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे.
आम्हाला केवळ बामणांनी म्हटलं की स्वाहा स्वाहा इथपर्यंत ते मर्यादित नव्हतं की तू दगडावर पाणी टाक तुला पुण्य लागेल म्हणून आम्हाला बाबासाहेबांनी विचार दिलेला नव्हता की तुम्हाला मी सांगितलं म्हणून तुमचं भलं होईल. तो विचार जगण्याचा भाग झाला पाहिजे. ती क्रांती ही मला खऱ्या अर्थानं सार्थक रूपाने ग्राउंडवर करता आली पाहिजे आणि त्या क्रांतीमध्ये माझी सहभागिता असली पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला विचार हा कृतीशील विचार होता. ते काही पुण्यानुमोदन नव्हतं. ते काही पुण्यानुमोदन नव्हतं की तुम्ही हात जोडून 3 वेळा डोकं टेकवलं म्हणजे तुम्हाला पुण्य लागतं. ते कर्मानुमोदन होतं. तुम्ही त्यामध्ये कृतीशील सहभागिता दिली तर खऱ्या अर्थाने इथली सामाजिक क्रांतीची जी लढाई आहे जी क्रांतीबा ज्योतिबा फुल्यांपासून चालू आहे बाबासाहेबांनी ती खऱ्या अर्थानं व्यापक केली. आदरणीय बाळासाहेबांनी गेल्या 40 वर्षामध्ये ती यथार्थपणे आपल्यापर्यंत टिकवून ठेवली आहे. आदरणीय अंजलीताई आता या वयात देखील आपल्यासाठी जगतायत. आपल्या पुढच्या पिढीचा परत एक आंबेडकर तयार होतोय. सुजातबाईंनी नाही तर सुजातबाई सारखे त्यांच्या वयात जर पाहिले तर स्वतःचं करिअर घडवण्यासाठी लागतात. इतर पुढाऱ्यांची पोरं बघा फॉरेनला निघून जातात. त्यांचे बाप लोक त्यांना फॅक्टऱ्या टाकून देतात. हिऱ्याची फॅक्टरी सोन्याची फॅक्टरी कपड्याची फॅक्टरी नाहीतर शेअर होल्डर बनवतात. पण आदरणीय बाळासाहेबांनी काय केलं सुजातबाई म्हटले की मला राजकारणात सक्रिय व्हायचंय आणि मला परत एकदा बाबासाहेबांनी सांगितलेल्या राजकीय विचारांची धुरा पुढे न्यायची आहे. सुजातबाई परत आपल्यासाठी ऍक्टिव्ह झाले. तरी हे का आणि कशासाठी कुणासाठी यामागे नेमकं काय हे सगळं समजून घेण्याची नैतिक जबाबदारी आपल्याकडे आहे. मी माझ्या प्रत्येक भाषणात म्हणते आपण सगळेचे सगळे जयभीम घालतो. जयभीम म्हणताना काय होतं सांगा बरं काय फिलिंग येते काय फील असतो जयभीम म्हणताना कसं वाटतं. माझ्या न शिकलेल्या बाया बहिणींसाठी कसं वाटतं जयभीम म्हटल्यावर ऊर्जा निर्माण होतो. अभिमानाने बोलून येतो ना है ना असं प्राऊड फील येतं ना. आपण हे नुसतं प्राऊड फील उठलं ना की मग त्यामागे एक अजून गोष्ट आहे. जयभीम म्हटलं की एक नैतिक जबाबदारी. काय जबाबदारी येते आता तुम्ही म्हणाल जयभीम म्हटल्यावर जबाबदारी येते आम्ही नाही म्हणणार काही काही सांगते जयभीम म्हटल्यावर जबाबदारी येते. आधी तर आमचं कमी झालंय का हे बाया अजून नवल सांगत जयभीम म्हटल्यावर जबाबदारी येते. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या इथल्या मनुवादी वैदिक जातीय वर्णवादी व्यवस्थेच्या विरोधात सुरू केलेल्या संघर्षामध्ये सक्रिय असं योगदान देण्याचे आणि ते योगदान आपण कसं देऊ शकतो. तुम्ही म्हणाल मी काय करू शकते मी काय करू शकतो आपण काय करू शकतो. यातल्या किती जणींनी आता वर्षावर संपला नुकताच आहे ना किती जणींनी बुद्ध आणि धम्म वाचला हातवर करायचा पटपट पटपट 550 वा छान. हा धन्यवाद तुमचं सगळ्यांचं ज्यांनी हात वर केलं. बरं मार्गशीर्षाचा महिना चालू आहे ना की नाही किती गुरुवार झाले. अगं कोणत्या विकत घ्याव्या लागतील ना काय करता सगळ्यात शेवटच्या दिवशी उद्यापनाला नाही किती जणींनी धरले. कुणाला काळूबाई येते जाखाई जोखाई बेखाई मरी येडाई भाजोई पुन्हा कुणाच्या घरात आहे पुन्हा कुणाच्या घरात सिलेंडरच्या मागं वट्ट्याखाली देऊ लपवलेले पुन्हा कुणाच्या घरात वट्ट्याखाली सिलेंडर मागं देऊ लपवले. सांगायचे पटकन. जितक्या जणी असं ज्या ज्या शेजारचीकडे जाऊन नसते तिच्या घरात तर नक्की देऊ कन्फर्म झाला. ज्यांनी शेजारचीकडे पाऊन आणलं भाजली ना तिच्या घरात सिलेंडर मागे देऊ नक्की. हे तुमच्या सांस्कृतिक गुलाबीचं चिन्ह आहे की तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये अजूनही तथाकथित दैववादाची संकल्पना काम करते आहे आणि ही आपल्याला धुडकावून लावल्याशिवाय आपण खऱ्या अर्थानं मुक्त होऊ शकत नाही. आपल्याला ती नाकारावी लागेल. हे नाकारण्याचं झाडच आपल्याला उभं करावं लागेल. जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहेत का तुम्हाला देव्या माहिती देव्यांची नाव सांगा बरं. तुमच्या इथून जवळ कोणती देवी आहे 90 किलोमीटर कोणती आहे माहित नाही. अगं बाई माहित नाही काय की नाही. आता ताई काहीतरी वरतो डायलॉग मारेल म्हणून माहित नाही. कुठला गड आहे जवळ आता तुम्हाला या सगळ्या बायकांचा इतिहास माहितीये का. महाराष्ट्रात किती गड आहेत असे कोणते कोणते गड आहेत किती किती देव्या आहेत महाराष्ट्रात अशा किती शक्तीपीठा आहेत 3.5 है ना. या 3.5 शक्तीपीठामध्ये कोण कोण आहे. एक माहूरगडाची
दुसरी वणीची सप्तशृंगी, तिसरी तुळजापूरची भवानी, अजून तुम्ही अमरावतीची म्हणता, आम्ही धुळ्याच्या एकविरेला आधी म्हणतो. हा ते भांडण आपण नंतर करू. तुमची आधी या सगळ्या खऱ्या अर्थानं पाहिलं तर इथल्या देशाची भारतीय जो उपखंड आहे, या उपखंडाच्या सांस्कृतिक इतिहासाला आपण जर पाहिलं तर या उपखंडाच्या इतिहासामध्ये असलेल्या या सगळ्या लढणाऱ्या बायका होत्या. या काही जगातून उतरून आलेल्या देव्या दिव्या होत्या. या सगळ्या लढणाऱ्या बायका होत्या, कारण इथल्या संस्कृतीची जनकच बाई होती. आद्य गणमाता निरुती तिच्या संस्काराने उभी राहिलेली कृषीप्रधान संस्कृती आणि त्यावर उभी असलेली मातृसत्ता, या मातृसत्तेवरचे इथल्या आर्यांनी केलेलं आक्रमण आणि इथे पहिला आक्रमक म्हणून जो काही छळ करत आला तो त्या नावाचा विष्णू, आणि त्या विष्णूने मग घेतलेली नंतरची जी काही रूप आहेत ती रूप त्यांची नव्हती, ती सगळी आमची. त्यांनी फक्त काय केलं, माल हमारा लेबल उनका, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड सारखं सगळं भारतातच तयार व्हायचं, पण ब्रिटिशांची कंपनी स्टिकर लावायच्या आणि जगभरात आयात निर्यातीचा धंदा करत राहायची. त्याच पद्धतीनं इथे आमच्याकडे असलेली आमच्या मूलनिवासींची, आमच्या बहुजनांची जी काही इथली शौर्याची प्रतीकं होती, ती शौर्याची प्रतीकं यांनी पळवून लावली आणि ती पळवून त्याच्यावरती काही स्टिकरिंग केली आहे. ती स्टिकरिंग आपल्याला अजूनही काढता येत नाही. ती स्टिकरिंग काढण्यासाठीच अगदी प्युअर लोशन जर कुणी देऊन गेलं असेल तर ते बाबासाहेब देऊन गेले. क्रांती आणि प्रतिक्रांती. क्रांती आणि प्रतिक्रांती काय किती जणींना माहिती आहे? 1 2 किती मागे 3 4 5 बस सभागृहात 6 7 8 सभागृहामध्ये 500 पैकी 10 जणींना माहिती. 11व्या ताईंचा पण हातात 11व्या ताई 11 जणींना माहिती. बाबासाहेबांचं क्रांती आणि प्रतिक्रांती नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की लेबलिंग काय. हे लेबलिंग आपल्याला दूर करता आलं पाहिजे. मी यासाठी हे सांगते की या लेबलिंग मध्ये स्त्रीच्या गुलामीची यंत्रणा लपवली गेली आहे की तुम्ही कशा पद्धतीनं काय आहात, तुम्ही काय आहात तर गुलाम आहात. आणि या गुलामीची जी काही रचना होती त्या रचनेचा मुळाधार असलेला मनू, आणि हा मनू एक मनू झाला नव्हता. 27व्या मनूने मनुस्मृती लिहिली, तो होता वैवस्वत मनू. या वैवस्वत मनूने जी काही रचना उभी केली त्याच्या आधी असलेली भृगु संहिता होती, याज्ञवल्क संहिता होती. त्या याज्ञवल्क संहितेचा आधार घेत आणि ऋग्वेदातल्या 168व्या सूक्तातला, ज्याला पुरुष सूक्त म्हणतात, त्या पुरुष सूक्ताचा आधार घेत त्याची डिटेलिंग पॉलिटिकल रचना जर कोणी केली तर ती मनूने केली. आणि त्या रचनेमध्ये तो समाज रचनेचं एक सूत्र मांडून गेला. त्या समाज रचनेच्या सूत्रामध्ये त्याने 4 अशा पद्धतीची इमारतीची रचना केली की ब्राह्मण मुखमासिदा, ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून जन्माला येतो. क्षत्रिय हा उदरबाहू, क्षत्रिय हा त्याच्या बाहूतून जन्माला येतो. वैश्य हा उदरो, म्हणजे तो वैश्य जो आहे तो ब्रह्माच्या पोटातून जन्माला येतो. आणि क्षुद्र हा पाया जातो, शूद्र हा त्याच्या पायातून जन्माला येतो. आता पाय डोक्यामध्ये येऊ शकतात का? आपला कोणाचाही पाय डोकं फ्रॅक्चर झालं तर पाय लावल्याचं उदाहरण ऐकलंय का? नाही ऐकलं ना. तर जसा पाय हा डोक्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि डोकं पायाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्या पद्धतीची सामाजिक रचना करून इथे ज्या पद्धतीनं स्त्री दास्त्याचं सूत्र या मनूने मांडून ठेवलं होतं, त्या स्त्री दास्त्याच्या आधारे स्त्री ही संस्कृतीची जनक आहे, स्त्री ही कुटुंबाची पोषक आहे. आणि कुटुंबाच्या जडणघडणीचा सगळ्यात महत्वाचा वाटा जर कुणाचा असेल इथल्या संस्कृतीमध्ये, ही संस्कृती जडणघडण करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग कुणाचा असेल तर तो स्त्रीचा आहे. हे त्या मनूच्या लक्षात आलेलं होतं. आणि म्हणून मग त्या स्त्रीलाच मनूने जोखडबंद केलं आणि मग स्त्रीवर सगळी बंधनं लागली. त्या स्त्रीवरच्या बंधनांची मूळ चावीच बाबासाहेबांनी उपटून काढली आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. हे आपण लक्षात, आपल्याला हे लक्षात घेता आलं पाहिजे की बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करत असताना केवळ स्त्रीलाच मुक्त केलं नाही, तर स्त्री जसं मनू म्हणतो की स्त्री हे नरकाचं द्वार आहे, त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की स्त्री हे समाजाच्या मुक्तीचं आणि समाजाच्या उद्धाराचं दार आहे. तर समाजाच्या उद्धाराचं दार का? कारण इथली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कौटुंबिक संरचना जी आहे त्याचा जो आधार आहे तो स्त्री आहे. कारण आपल्याकडे ना निरंतर शिक्षण अभियान सुरू झालं होतं, त्याला गावठी भाषेत डगरी शाळा म्हणतात. तसंच करणं
आहे की नाही? डगरी शाळा सुरू झाल्या होत्या. डगरी शाळा सुरू झाल्या होत्या त्यावेळी झेडपी वाल्यांकडून भिंतीवर स्लोगन लिहिलं जायचं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. याच्या मागे खूप मोठी गोष्ट असलेली, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. अर्थात स्त्री हे निर्मितीचं केंद्र आहे, स्त्री ही संस्काराचं केंद्र आहे. ते कुटुंबाला कुठल्या विचारांनी घेऊन जायचं याच्यासाठी मांडणी करण्यासाठीचं दार म्हणजे स्त्री आहे. तर त्या स्त्रीलाच टार्गेट करण्यासाठी जशी मनूने मांडणी केली होती त्याच पद्धतीची पुन्हा एकदा मांडणी करण्याची सुरुवात इथल्या मनुवादी व्यवस्थेने केलेली आहे. त्याचा रस्ता बदललेला आहे. त्याच्यामुळे तुमचं युट्यूब सर्च करता करता किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्ही फेसबुकवर अकाउंट असेल तर ते बघता बघता अचानक बघा बरं, बायकांनी एकदा ऑब्झर्व करावं की तुम्ही जर 4 तास हातात मोबाईल घेऊन बसलात, रील्स बघत असाल, तुम्ही युट्यूबवर काही सर्च करत असाल तर तुमच्या 50 पैकी 25 पोस्ट अशा असतात की अमुक मंत्र म्हणा घरात कुटुंबाचं भलं होईल. येतं की नाही? आहे की नाही? हा, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे की नाही? हा, बाबा पावले, अम्मा आली, आई आली, अशा पद्धतीच्या पोस्ट ज्या येतात ना, या पोस्ट ज्या आहेत या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्यावर सांस्कृतिकरित्या आणि मानसिकरित्या गुलामी लादण्यात केल्यासाठीचे प्रयत्न आहेत. हे लक्षात, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या हातात असलेला मोबाईल तुमची तुमची मेंटल कंडिशन वाचू शकत नाही? त्याला सगळं कळतं, कारण त्याच्यामध्ये असलेल्या ज्या बीटा वेव्हज आहेत ना, त्या बीटा वेव्हज तुमचं सायकोलॉजिकली अॅनालाइज करतात. त्यांना तुमच्या व्हायब्रेशन वरून तुमची मेंटल कंडिशन कळते, तुम्हाला काय हवंय. म्हणून ज्या दिवशी ना घरातलंही जोरात वाजलं असेल, आहे की नाही, घरातलंही जोरात वाजलं असेल, म्हणजे किचन मध्ये 4 भांडे जास्त आदळापट झाले असतील, त्या दिवशी सगळ्यात जास्त देवाच्या पोस्ट दिसतील फेसबुक आणि गुगलवर. आणि त्या पोस्टही कशा असतील, आहे की नाही, वश करण्याचा मंत्र, ताब्यात ठेवण्यासाठी जाणीव तोडगा. पण हे सगळंच्या सगळं का, कशासाठी हे आपल्याला लक्षात. ही आहे आपल्या सांस्कृतिक गुलामीची नाळ. आपल्याला ती तोडून फेकावी लागेल. आपली सांस्कृतिकरित्या परत एकदा आपल्याला गुलाम करण्यासाठीची एक यंत्रणा उभी केली जाते अवतीभोवती. म्हणजे आपल्याकडे दर असं म्हणतात की दर 100 वर्षाची एका महारोगाची साथ आहे. तसं आपल्याकडे ना दर पंचवार्षिकला नवीन बाबा लोकांचा आणि आंबा लोकांचा पीक आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये होतं रामदासी बैठकांचं, आहे की नाही, जय सद्गुरू. त्याच्या आधी कोण होते? श्री स्वामी समर्थ. त्याच्या आधी होते जय योगेश्वर. मध्यंतरी आली होती निर्मला देवी. त्याच्यामध्ये आले होते आसाराम बाबा. प्रत्येकाचा टाइम बघा, तुम्ही वाटलं नाही यांचे वर्ष मोजून बघा घरी गेल्यावर. प्रत्येकामध्ये 5-5 वर्षाचा गॅप आहे. आता आले शिवपुराण आले बाबा. हे का? हे रिपीट सायकल मध्ये करत जाणं आणि हे करवून घेणं याच्या मागे काय आहे? तर याच्या मागे असलेली इथल्या मनुवाद्यांच्या हातात असलेली जी काही सामाजिक सूत्र आपल्या हातात ठेवायची आणि इथल्या बहुजनांना गुलाम करायची. तर बहुजनांना गुलाम करण्यासाठी बायकांनाच का टार्गेट केलं जातं? एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपला इमोशनल क्वांटिटीचा पॉईंट एकदम हाय असतो. आपल्याला अलका कुबर सारखा रडायला लागले की आपण डायरेक्ट रडतो. जसं काय अलका कुबरची सासू आपल्यालाच मारते. तिला बिचारीला 10 लाख भेटले, तिला मारायचे 10 लाख भेटले, तिला रडायचे 15 लाख भेटले. तू तिकीट काढून 50 रुपयाचं फुकट जाऊन रडून येते बाई माझ्या. फुकट जाऊन रडून येते, आहे की नाही? फुकट जाऊन रडून येते. आमच्याकडे आयरनपट्टीत म्हणे घेणं तोंड वाचणं, की नाही? पण हे का केलं जातं हे आपण तपासलं पाहिजे. या मागे खूप अशा या सांस्कृतिक उलगड्याच्या ज्या गोष्टी आहेत या बाई म्हणून आपण समजून घेतल्या. कारण स्त्री ही इथल्या निर्मितीचं केंद्र आहे. निसर्गाने एक अप्रूप अशी शक्ती बाईकडे दिली, ती म्हणजे सृजनाची शक्ती. तिला मातृत्व हे वरदानाचं मिळाले. तिला भावनिकता ही निसर्गाने वरदान म्हणून दिली. तिच्याकडे चांगलं वाईट हे कळण्याची जी एक नैसर्गिक, ज्याला सिक्स सेन्स म्हणतात, तो निसर्गता आहे. तो कुणाला कुठल्याही बाईला शिकवावा लागत नाही. त्याच्यासाठी स्पेशली कोर्सेस काही करायला लागतात. हे सगळं जे निसर्गता आलेलं आहे, हे निसर्गता हा आलेलं जे सूत्र आहे किंवा जे आपल्याला मिळालेलं आपण म्हणतो की मॅजिक की आहे, जादूची चाबी. ही जादूची चाबी आहे ना, हे जादूच्या चाबीचा योग्य पद्धतीने उपयोग करायला आपण शिकलो पाहिजे. आणि म्हणून
म्हटलं की जय भीम बोलत असताना नैतिक जबाबदारी येऊन पडते. ही जादीची चावी आपल्याला आता जय भीम म्हणत असताना जी नैतिक जबाबदारी येते ती नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला हे वापरता आली पाहिजे. कारण जय भीम म्हटल्यानंतर आपल्याला काय काय जबाबदारी येते, इथलं सामाजिकरित्या असणारं षडयंत्र समजून घेणं, इथली सांस्कृतिक गुलामगिरीची काय सूत्र आहे ती समजून घेणं, आर्थिकदृष्ट्या आम्हाला कसं कमकुवत केलं जातंय, का केलं जातंय आणि कोण करतंय हे समजून घेणं, आमच्याकडे असलेली राजकीय सत्तेची सूत्र. कारण बाबासाहेब म्हटले होते जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचंय. आता शासनकर्ती जमात व्हायचंय तर मार्गशीर्षात पोथ्या वाचल्याने होणार नाही, काय आपल्याला भादोई आली तर भादोई पोचल्याने होणार नाही. आपण शासनकर्ती जमात व्हायचं तर त्यासाठी आपल्याला बुद्धाने दिलेला जो विवेक आहे, सम्यक समांतर क्रांतीचा मार्ग आहे, बाबासाहेबांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये बुद्धाच्या 39 वर्षाच्या त्रिपिटकामधल्या 84,000 सूत्रांचं जे काही सारांश आम्हाला 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून दिलेला आहे ते मला समजून घ्यावं, ते माझ्या जगण्याचा भाग करावा. आणि हे ज्यावेळी आम्ही करू त्यावेळी स्त्रीमुक्ती खऱ्या असतात. स्त्रीमुक्त झाली म्हणजे काय? अँड्रॉइडचा मोबाईल हातात आला म्हणजे आम्ही मुक्त झालो का? नाही. तुम्ही पगारी नोकरी करता म्हणून तुम्ही मुक्त झाला का? नाही. कारण तुम्ही जरी पगारी नोकर असलात तरी तुमचं चेकबुक कोणाच्याकडे असतं, पासबुक कोणाकडे असतं, आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं घराच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी कपाटाच्या तिजोरीच्या तुमच्याकडे असतात का? नाही. मग तुम्ही मुक्त झालात का? नाही. घरात किराणा आणायचं की यादी कोण करतं, पैसे कोण देतं, आहे की नाही? पोरांची लग्न ठरवायची असली की त्याचा बस्ता कोण बांधायला जातं, आहे की नाही? पहिल्यांदा पोरगी बघायला कोण जातं, जाता नाही ना? मग ही सगळी सूत्र इथल्या पितृसत्तेने, इथे बायाच गुलाम आहेत असं नाही बरं, इथे पुरुषही गुलाम आहेत. ब्राह्मण्यवादाची आणि मनुवादाची रचना तशी आहे की गुलामाला गुलामीची जाणीव होऊ नये म्हणून त्याच्या गळ्यात सोन्याचा साखळदंड टाकलाय, पण त्याच्या लक्षात येत नाही की हा साखळदंड आहे. म्हणून इथला पुरुषही तिथल्या ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्थेचा गुलाम आहे आणि त्या गुलामाच्या हाताखाली त्याला त्रास झाला की त्यांनी काय कळवळावं म्हणून अजून एका गुलामाची रचना केली आणि ती गुलाम म्हणजे पाहिजे. म्हणजे तिथे आपली लेवल काय तर चौथीच. तिथे आपण कुठे क्षुद्र, क्षुद्रातिक्षुद्र, यातिक्षुद्र, जन्मक्षुद्र, कर्मक्षुद्र अशी क्षुद्रांची जी वर्णवारी लावली आहे त्या क्षुद्रांच्या वर्णवारीमध्ये बायकांना क्षुद्र म्हणूनही काउंट केलं जात नाही. अशा पद्धतीची असलेली जी रचना आहे त्या रचनेच्या विरोधात आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जाणीवपूर्वक आणि अतिशय सावधगिरीने या सगळ्या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजे. त्या आम्हाला कराव्या लागतील आणि ते करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, इथून बाहेर मी येताच पाहिजे. मला खूप छान वाटलं मी कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर आहे ना, मी जर व्याख्यानाला गेलं तर बाहेर 4 पुस्तकाची दुकानं लागली असली की मी जाम खुश होते. तर इथून बाहेरून जा, विक्रांती प्रतिक्रांती विकत, मार्गशीर्षातल्या 5 पोथ्या देणार नाही उठीत कोणाच्या, पण क्रांती प्रतिक्रांती विकत घे. मी क्षुद्र पूर्वी कोण होते विकत घे, बाबासाहेबांनी दिलेलं मुक्ती कोण पथे विकत घे, जाती निर्मूलन विकत घे. मी एकटीच वाचणार नाही तर माझ्या घरात माझ्या वयाची माझी जर नातवंड असतील, पोरं असतील, सुना असतील तर त्यांना सांगेल की आता तासभर टीव्ही बंद करण्याची वेळ ठरवून घ्यायची घरात आणि त्या तासभरात काय करेल तर सगळं घर सामूहिक वाचन करेल किंवा ज्याला जे आवडेल त्या या 5 पुस्तकांपैकी एक कुठलंही पुस्तक घेऊन घराचा कोपरा धरायचा आणि हे पुस्तक वाचायचं. अशा पद्धतीचा दिनक्रम मी ठरवेल. या पद्धतीची सिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागेल. त्यावेळी आम्हाला आमच्या गुलाबीचा उलगडा व्हायला सुरुवात होईल आणि या गुलाबीचा उलगडा करत करत आता इथपर्यंत तर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. आमच्या समोर शत्रू पूर्वी एक होतं, असं म्हटलं जायचं की दिवस रात्रही वैऱ्याची आहे. आता तर दिवसही वैऱ्याचा, रात्रही वैऱ्याची, काळही वैऱ्याचा, वेळही वैऱ्याचा, अशा पद्धतीची सिस्टीम आपल्या अवतीभोवती आहे. कारण या देशातला मनुवाद हा अधिकाधिक डोकं वर काढतो. देशभरामध्ये होत असलेल्या घटना असतील, गेल्याच 5 महिन्यापूर्वी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन मणिपूरच्या आमच्या कुकी आदिवासी बहिणींची नग्नदिंड काढली गेली, त्याच्या विरोधात केली निदर्शनं असतील. या घटना एकच नाहीये, अशा अनेक घटना आहेत. बेल्किस बानोचं प्रकरण असेल, आमच्या
गुजरात मधल्या 2006च्या 92च्या दंगलीमध्ये गर्भवती असलेल्या आमच्या मुस्लिम भगिनीच्या पोटात त्रिशूळ घालून तिचा गर्भ त्रिशूळावर नाचवणाऱ्यांची ही संस्कृती आहे. ही संस्कृती मोठी होते. या संस्कृतीच्या विरोधात आम्हाला लढावं लागणार आहे. या संस्कृतीच्या विरोधात आम्हाला लढावं लागणार आहे. कारण ही संस्कृती नाहीये, ही विकृती आहे. या विकृतीचा नायनाट जर आम्हाला करायचा असेल तर आमच्याकडे त्याच्यावरचा जसा कोविडला डोस होता ना, तसा या सगळ्या मनुवादावरचं एकच वॅक्सिन आहे आमच्याकडं, आणि ते म्हणजे आंबेडकर. हे वॅक्सिन आपल्याला टोचावं लागेल. हे वॅक्सिन आपल्याला टोचावं लागेल. या वॅक्सिनला आम्हाला अधिकाधिक प्रचार करावं लागेल. आम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत हा विचार न्यावा लागेल. आणि निव्वळ सांस्कृतिक क्रांती करून आपल्याला थांबता येणार नाही. बाबासाहेबांनी आम्हाला धम्म देत असताना आम्हाला सांस्कृतिक क्रांतीची एक खूप मोठी बाजू देऊन ठेवलेली आहे. पण सांस्कृतिक क्रांतीच्या पलीकडे बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये केलेल्या 3 राजकीय पक्षांची रचना असेल, शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, मजूर पक्ष असेल, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी दिलेला रिपब्लिकन पक्ष असेल, आणि त्यानंतर आदरणीय बाळासाहेबांनी उभा केलेला भारिप बहुजन महासंघ असेल, आजच्या क्षणाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी काही राजकीय भूमिका स्पष्टपणे आणि प्रखरपणे मांडली जाते, ही सगळी भूमिका काय आहे तर ही बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्रांतीच्या माध्यमातून आपला हक्क आपल्या पदरी पाडून घेण्यासाठीची ही लढाई आहे. या लढाईमध्ये आपल्याला आपलं योगदान देण्यासाठी मला माझ्या दिवसाचा 1 तास नेताच आला पाहिजे. संध्याकाळी पुण्यातली गैबान्या बायांची सिरियल बघण्यापेक्षा, कारण तुम्ही ज्या सगळ्या टीव्ही सिरियल बघता त्या टीव्ही सिरियल मध्ये मला सांगा बरं, कधी झोपड्यातल्या नायिका असतात का हो? टीव्ही सिरियल मध्ये एक तरी बाई दगड पाट्यावर वरटे फोडायला जाती, शेतात निंदायला जाती, रस्त्याने झाडू मारायला जाती? नाही जात ना. काय करतात त्या बायका? अतिशय टापटिपीतल्या साड्या नेसलेल्या असतात आणि गुबगुबीत गुलाबी चेहरे असतात. एसी मध्ये सगळा त्यांचा थाट असतो. आणि भांडणं कसली असतात? कसली असतात? सासू सुनांची, नाहीतर या माझ्या नवऱ्याची. हे सगळं करण्याची, हे सगळं करत असताना जो काही तुमच्यावर कल्चरल स्पॉट लादला जातोय हा कल, आणि आडनावही बघा. आहे का कोणी? वाघमारे नावाची एखादी नायिका आहे टीव्हीवर? आहे? नाहीये ना. आहे की नाही? कोण आहे? देशपांडे, जोशी, कुलकर्णी, सहस्त्रबुद्धे. आहे का कोणी? तायडे, मेढे, सपकाळे, साळी, सोनार, तेली, कोळी, कुंडी, सांभार, मातंग. आहे कोणी? नाहीये ना. कोण आहे त्या सगळ्याच्या सगळ्या? या सांस्कृतिकदृष्ट्या तुमच्यावर एक मानसिक गुलामी लादण्याचं काम करतात. आणि मग आपल्याला चढावड लागते मंगळागौर करण्याची, मग आपल्याला चढावड लागते मोठी टिकली लावण्याची, मग आपल्याला चढावड लागते गळ्यात अगदी कमरेपर्यंत येणारं जाड 5 पदरी मंगळसूत्र घालण्याची. या चढावडीमध्ये तुमच्यावर सांस्कृतिक गुलामीची प्रतीक लादणं या सगळ्या माध्यमातून केलं जातं. हे सांस्कृतिक गुलामीची कुठे कुठे आपल्याला कुठे कुठे सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम केलं जातंय हे आपल्याला लक्षात घ्यावं. एकीकडे टीव्ही चॅनलच्या माध्यमातून केलं जाते, एकीकडे धार्मिक बाबा बुवा आणि बायांचा वाढत असलेला जो काही प्रकार आहे त्याच्या माध्यमातून केलं जातंय, एकीकडे आता हळूहळू शिक्षणाचंही त्याचं, कारण एनटीईच्या नॅशनल एज्युकेशन बोर्डच्या अभ्यासामध्ये आता रामायणाचे धडे येणार. आता रामायणाचे धडे आम्ही शिकवायचे तर मला सांगा की रामायण किती नैतिक आहे आणि किती अनैतिक आहे? शंभुकाला आपल्या गच्चीवरून बाण मारून शंभुकाचा वध करणारा रामाची मर्यादा पुरुषोत्तम कसा असू शकतो? 3 महिन्याची गर्भार बाई पाठवा बरं कोणी घराच्या बाहेर. काय म्हणतात लोक तुम्हाला? होऊ शकतं, आपण म्हणू शकतो. पण ही सगळी जी सांस्कृतिक गुलामगिरी आहे या सांस्कृतिक गुलामगिरीवरही आपल्याला अगदी डोळे उघडे आणि सकाळ उघडे ठेवून लक्ष ठेवायचं. स्त्रीमुक्ती दिनाच्या निमित्ताने केवळ बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, आम्ही एकत्र येतो, बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि मग बाबासाहेबांनी काय केलं एवढं भाषणामध्ये सांगायचं आणि घरी निघून जायचं. आपण घरी गेलं मी मगाशीच बोलताना म्हटलं आमच्या गावच्या बाजारचा वार आहे. बाजारचा वार म्हटलं म्हणजे सगळं आमचा काय मटण वार. आता संध्याकाळी हाडकं शिजणार. आता तुमच्या गावात बुधवारी खात असतील तर तुम्ही जाता जाता जर रस्त्याने लागलं बोकडाचं दुकान तर जाताना किलो घेणार. संध्याकाळी ते काळ्या मसाल्यात करायचं का लाल मसाल्यात करायचं याच्यासाठी मनोमन विचार करणार, घरी जाऊन शिजवणार. संध्याकाळी एखादं पिक्चर नाही तर मग सिरियली आहेतच आपल्या, है की नाही? गडी माणसं काय बघायला लागले तर मद्रासी पिक्चर बघायला लागले, हिंदी डब झालेले, एका बुक्कीत फाईट, तिथून हात मारला की तिकडं भित्तीवर जाऊन आठवलं हे बघणार. पण हे सगळं करत असताना त्यातून खऱ्या
याची कारणी मीमांसा आपल्याला करता आली पाहिजे. अगदी तर्काचं टोक गाठलं होतं बाबासाहेबांनी, तर्काचं टोक गाठून विचार मांडला होता. 1916 साली ज्यावेळी बाबासाहेब लंडनमध्ये शिकत होते त्यावेळी जातीची उत्पत्ती याच्याविषयीचा निबंध बाबासाहेबांनी तिथल्या मानववंश परिषदेमध्ये सादर करत असताना तो अगदी छोटासा निबंध आहे, 16 पानांचा निबंध, पण त्या 16 पानांच्या निबंधामध्ये बाबासाहेबांनी इथली जाती व्यवस्था कशा पद्धतीची आहे, त्या जाती व्यवस्थेमुळे इथल्या माणसाला माणूस म्हणून का जगता येत नाही आणि त्यामध्ये कशा पद्धतीने त्याचं शोषण केलं जातंय याविषयीचा जो उलगाडा केला, तो उलगाडा ऐकत असताना त्या मानववंशशास्त्र परिषदेचे जे अध्यक्ष होते प्राध्यापक हॅकिंगम, त्या हॅकिंगम प्राध्यापकांना रडायला आला. त्याच 16 पानांच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या 16 पानांच्या निबंधावर आतापर्यंत मराठी भाषेमध्ये 300 पीएचडी झाल्या आणि पीएचडी करणाऱ्या त्या 16 पानांवर 800 पानं लिहितात तरी उलगडा होत नाही की बाबासाहेबांना नेमक्या कुठल्या अनुषंगाने ही सगळी मांडणी करायची होती. एवढा दूरचा विचार बाबासाहेब आपल्यासाठी काय केलं नाही त्यांनी, काय केलं इतर म्हणजे आम्ही तर सगळेच्या सगळे म्हणतो की आपल्या कातड्याचं जोडं करून जरी बाबासाहेबांच्या पुतळ्याला घातलं तरी आपल्याचे उपकार नाही दिसणार बाबासाहेबांचे. स्वतःची 4 पोरं जाऊ, जीवाभावाची बायको जाऊ. ठरवलं असतं बाबासाहेबांनी लंडनमध्ये बॅरिस्टरकी झाली तर लंडन मधलं घर, अहो आमच्या बापांनी त्या काळात घेतलेलं घर घ्यायची ऐपत या महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकारवाल्यांची आता कुठं 2-4 वर्षापूर्वी आलेली. बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर लंडनच्या घरात आपल्या कुटुंबाला घेऊन रवाना झाले असते, पण बाबासाहेबांना आपलं पडले म्हणून बाबासाहेब इकडे निघून आले. का तर माझे 7 कोटी लेकर बनले. आपण 7 कोटी लेकर पान खेळताय, आता 7 नाही राहील, आता 22 झाली आहे की नाही. आपण बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेला जो काही संघर्ष आहे, बाबासाहेबांनी आपल्यासाठी जी स्वाभिमानाची लढाई उभी करून ठेवलेली आहे, स्वाभिमानाचा जो राजरस्ता आपल्यासाठी आखून ठेवलेला आहे, तो राजरस्ता कसा सुरक्षित राहील यासाठी आपल्या सगळ्यांना योगदान देतात. नाहीतर मग काय आहे की घरी बसून आहे की नाही, युद्धात लढणारे लढत होते, मरणारे मरत होते आणि घरी शेकोटी भोवती बसून बाता सांगणारे येऊ करू, तो करू आणि तेव करू आणि हे करू अशा पद्धतीच्या खुशाल मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते. त्याच्याने झालं काय, युद्धात लढणारे तर धारातीर्थी पडले, ते शूर बनून मेले, पण शत्रू आपल्या तंबूत घुसलाय आणि त्यांनी अख्खा वस्तीला उलटले. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण व्हायला लागली. आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीचं भान आता, ही गरज आहे, कारण आपण क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केलेल्या क्रांतीच्या मध्यवर्ती टप्प्यावर येऊन पोहोचलो. क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केलेल्या क्रांतीला आता 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जगाच्या क्रांत्यांचा इतिहास आहे की जगातल्या सगळ्या क्रांत्या 300 वर्षानंतर यशस्वी झालेल्या आहेत. बाबासाहेबांनी ज्योतिबांनंतर ज्या पद्धतीनं आपल्या क्रांतीच्या मार्गाचा उच्चांक आपल्याला देऊन ठेवलेला आहे, त्याची दिशादर्शक सूत्र देऊन ठेवलेली आहे, ती सूत्र आपल्याला समजून घेता आली पाहिजे. मी म्हणेन की इथे बसलेल्या सभागृहात बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी मांडलेली जी काही क्रांतीदर्शी रचना आहे ती क्रांतीदर्शी रचना समजून घेऊन आम्हाला खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकीय परिवर्तन कशा पद्धतीने करता येईल, यात माझं योगदान काय असेल याविषयी आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेवलेली आहे. नेहमी तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारण्यापेक्षा मी काय करणार आणि मी काय करू शकणार, मी किती केलं आणि मी काय योगदान देणार, हा प्रश्न स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचारा. त्यावेळी समजेल की खऱ्या अर्थानं मी खरंच काही केलंय का, नाहीतर केवळ बोट उचलण्यात आपला गेला. हे करू नका, हे केल्याने होणार नाही. पीछे हात होईल आणि ही पीछे हात परवडणारी नसते. आपल्याला जे चित्र दिसतंय, विद्यमान सरकार असेल, भारतीय जनता पार्टीचं संघप्रणीत सरकार असेल, ज्या पद्धतीनं खासगीकरणाच्या अजेंड्याखाली आपल्या नोकऱ्यांवर गदा आणून पाहतंय, तर खासगीकरणाच्या अजेंड्याखाली ज्यांच्या नोकऱ्यांवर गदा येत आहेत त्या कुणाच्या नोकऱ्यांवर गदा येत आहेत हे जर बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्या इथल्या 84% नोकऱ्यांवर गदा येत आहेत. आणि 84% कोण आहेत, हे आहेत काळी माळी तेली कोळी कुणबी सांबार कुंभार मातंग बौद्ध अल्पसंख्याक. त्या 11% येत नाही.
कारण आदरणीय बाळासाहेबांनी अनेक सभांमध्ये उल्लेख केलाय की गेल्या 9 वर्षामध्ये कमीत कमी 100 कुटुंब असे आहेत की ते अब्जोदीत झाले, आपल्याकडून अगदी वरबडून खाल्लंय आणि अब्जोदीत झाले आणि देश सोडून पळून गेले. अजून 10 लाखाची तयारी चालली आहे आणि हे जर शोधून पाहिले तर कोण आहे? हे तेच आहेत ज्यांच्याशी बाबासाहेबांनी लढा दिला होता, ज्यांच्याशी ज्योतिबांनी लढा दिला होता, ज्यांच्याशी छत्रपती शिवरायांनी लढा दिला होता. हे तेच आहेत, हे तेच ब्राह्मण्यवादी आहेत, हे तेच मनुवादी आहेत. आमचं बरबडून घेतील आणि कॅनडाला स्थित होतील आणि नंतर इथे आम्हाला भुके कंगाल करून मरायला सोडून जातील. हे मरायला सोडून जाणं हे आम्हाला परवडणार नाही. आम्हाला मरायला सोडून जाण्यासाठी बाबासाहेबांनी एवढा आत्मत्याग आणि परिश्रम केलेला, हा संघर्ष केला. आम्हाला सन्मानानं स्वाभिमानानं गावाच्या चौकात उभं राहून छाती टोकपणे निधड्या छातीनं सांगता आलं पाहिजे की हो, मी माणूस आहे, मला तितकाच सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे जितका तुला आहे, तुझा देखील तितकाच अधिकार आहे, मला देखील तितकाच अधिकार आहे. हे समतेचं, न्यायाचं, बंधुतेचं आणि स्वातंत्र्याचं सूत्र बाबासाहेबांनी आपल्याला सांगता आलं पाहिजे म्हणून संघर्ष केला. या संघर्षामध्ये आपल्याला हे योगदान देता आलं पाहिजे. आताच्या क्षणाला असलेल्या परिस्थितीमध्ये खासगीकरणाच्या रेट्याखाली आमच्या नोकऱ्या लाटल्या जात आहेत. कंत्राटी नोकर भरतीच्या नावाखाली आम्हाला परत एकदा फक्त काय केलं जात आहे तर हमाल केलं जात आहे. दुसरीकडे एकीकडे धार्मिक उठाबशा करण्यासाठी कशा पद्धतीनं मंदिरांचे नवे नवे वाद उभे केले जात आहेत. एका मंदिराचा शिलान्यास झाला, मूर्तीपूजाही आता करायला लागले. दुसरे एकाचं होत नाही तोपर्यंत दुसरा मुद्दा उकरून काढायला लागले. दुसरा मुद्दा उकरून इथल्या 84% बहुजनांची डोके फिरवायची आणि परत त्यांना ब्राह्मण्यवादाकडे नेऊन ब्राह्मण्यवादी गुलाम करायचं, अशा पद्धतीची सिस्टम डिझाईन केली जाते. आणि सिस्टम डिझाईन केली जात असताना आपण फक्त बघ्याची भूमिका घेणं हे आपण जैविक म्हणत असतानाची नैतिक जबाबदारी येते. ती नैतिक जबाबदारी नाकारण्यासारखा आणि म्हणून आपल्याला आपलं योगदान द्यावं. हे योगदान कसं द्यावं लागेल? या बोटात काय आहे? मग अशी बोलताना बोललो ना, इकडे या, आहे की नाही? असं केलं इकडे आले ना, वा येतात ना इकडे पटकन, आहे की नाही? सोन्या दादा बोटाची पण गरज पडत नाही, बोळ्या खालीवर केले तरी बोळा येतात. आहे की नाही? तुम्ही तरी बोटाचं सांगितलं, बोट तरी 4 चौघा तुमचं दिसतं, आहे की नाही? पण नुसत्या बोळ्या खालीवर केले तरी बोळा येतात. पण युवक ह्या बोटात जशी सोन्या दादांनी सांगितलेली जादू आहे, तशी बाबासाहेबांनी ह्या बोटात शाई लागल्यावर जादू देऊन ठेवली. ह्या बोटावर जी शाई लागते ती जादू बाबासाहेबांनी आपल्याकडे देऊन ठेवली आहे. या बोटावर ज्यावेळी शाई लावायला जातो तर ती शाई कुणासाठी, कशासाठी? माझ्या मतीचा, माझ्या मातीचा आणि माझ्या विचारांचा माणूस सत्ताधारी, यासाठी आपल्याला या बोटाची जादू आता वापरायची वेळ आहे. म्हणून आपण संकल्प करू. आणि हा संकल्प विचारमंचावर बसलेले मान्यवर, मी भाषण देते म्हणून माझ्यासमोर नाही, तर आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर बसलेला. हा शब्द बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या पहिल्याच पानावर उद्देशिकेवर लिहिलेला आहे. समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, समाजवादी गणराज्य, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता, त्याच पद्धतीने सगळ्यात खाली लिहिलं आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आज आम्ही हे संविधान स्वतः प्रत अर्पित करीत आहोत. स्वतः तशीच शपथ घ्या स्वतः प्रत. आणि कुणासमोर घ्या? आमच्या बापाच्या 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 बापासमोर. कुणासमोर घ्यायची शपथ? आमच्या बापाच्या 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 बापासमोर घ्यायची आहे. आमच्या 1000 पिढ्यांच्या बापासमोर घ्यायची आहे. ही शपथ घ्यायची आहे आणि ती शपथ मी मोडणार नाही, हा संकल्प दृढ करायचा. त्या विचाराला मी कसं मोठं करेल, एक खुंडाट स्वतःची बाजू घ्यायची, म्हणून एक शपथ स्वतः परत घ्यायची की आदरणीय बाळासाहेबांनी बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन गेल्या 40 वर्षापासून जो अथकपणे चालवलेला आंबेडकरी राजकीय विचारांचा संघर्ष आहे, त्या संघर्षाला सत्तेप्रत नेणं म्हणजे आदरणीय बाळासाहेबांना 2024 साली मुंबईला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्याच्या केबिनमध्ये मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवणं, ही शपथ मी स्वतः परत देणार आणि मी त्यासाठी काम करणार. मी रोज
रोज संध्याकाळी वट्ट्यावर भाजी निवडत असताना शेजारच्या गल्लीत काय चाललंय, तिच्या घरात का भांडी वाजत होती आणि याच्या घरात का आवाज खडाखडा येत होता, याच्या चर्चा न करता मी माझी राजकीय प्रगल्भता वाढवण्यासाठी मी निदान 5 जणांसोबत, मी नेमकं महिला वर्गाला बोलत नाहीये, पुढच्या 2 रांगांना पण आहे हे, हा पण बहुसंख्याक महिला आहे म्हणून भाषेचा टोन माझा तो सगळ्याचा सगळा आज ती असणार आहे. तुमच्यासाठी पण आहे दादांनो, हा तर तुम्ही मला मागचं सांगितलं दाखलं का चला. पण हा संकल्प स्वतः की मी रोज 5 जणांना, रोज माझ्या 24 तासातल्या 1 तासाला मी वंचित बहुजन आघाडीला देईल आणि रोज 5 जणांपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा विचार मी 5 जणांपैकी 2 जण कन्व्हिन्स होतील, 2चं पाहून 3राही तुमच्या पाठीमागे येईल आणि मग जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. त्या 3ला बघून ते 2 पण आपसूकपणे तुमच्या मागे येतील. या 5चं रोज मतपरिवर्तन जर तुम्ही एका माणसाने रोज 5चं केलं तर वर्षाला 365 दिवस असतात. 10 दिवस तुमचे टंगळ मंगळचे सोडून देऊ, पण उरलेल्या 350 दिवसांपैकी जर तुम्ही हिशोब केला, माझं म्हटलंय कसं बरं, 365 गुणिले 5 करा, किती झाले? 360 गुणिले 5 किती झाले? हा 1800. एका माणसाने जर 1800 लोकांपर्यंत हा विचार नेला तर सभागृहात किती जण आहे? 700च्या वर लोक आहे. 700 गुणिले 1800 बरोबर किती झाले? पटकन पटकन हिशोब करायचा. 800 गुणिले किती झाले? 700 सीट निवडून येते ना, आहे की नाही? सीट निवडून आली, हा सीट निवडून आली, सीट निवडून आली. याचाच अर्थ काय झाला? आम्ही आमच्या हक्काचा, आमच्या विचाराचा, आमच्या मतीचा, आमच्या मातीचा आमदार दिला. हा आमदार ज्यावेळी इथून जाईल त्यावेळी तो इथून गेल्यानंतर मुंबईत कुणाच्या हात बळकट करेल? आदरणीय बाळासाहेबांचे हात बळकट करेल. म्हणून मला माझ्या नेत्याचे हात बळकट करायचे आहे तर मला माझा तितका वेळ देता आला पाहिजे, मला तितकी ताकद लावता आली पाहिजे आणि त्यासाठी मला माझं योगदान काय याच्यासाठी एक संकल्प घेता आला पाहिजे. या स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्तानं बायका काय करू शकतात याची अजून कल्पना नाहीये पुढे बसलेल्या. हा की नाही, बायका काय करू शकतात? कायदा बदलायची तर बरं आमच्या बाजूने, आहे की नाही? हा तुम्ही मारलं नाही तरी आम्ही 468 टाकू. बायका काय करू शकतात याची कल्पना नाही. त्याच्यामुळं माया बहिणींनो, आपण काय करू शकतो हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती. ती ताकद आपल्याला आता जर लावायची आणि हा इतिहास आजचा नाही आपला, बाबासाहेबांच्या उभ्या कारकिर्दीमध्ये जर माणगाव परिषद तुम्ही पाहिली असेल, तुम्ही महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, या सगळ्या प्रमुख लढायांमध्ये पाहिलं असेल तर तितक्याच ताकदीनं महिला वर्गाचं योगदान होतं, तितक्याच ताकदीनं माया बहिणी सगळ्यात पुढे उभ्या राहिल्या होत्या लाट्या काट्या काढण्यासाठी. कारण बाबासाहेबांनी दिलेला सत्याग्रहाचा मार्ग हा अहिंसक बुद्धाच्या मार्गाने जाणारा सत्याग्रहाचा मार्ग होता. त्यातून आपल्याला रक्तरंजित क्रांती बाबासाहेबांना उभी करायची नव्हती. माणसं मारण्याच्या भूमिकेवर बाबासाहेबांचा कधीही विश्वास नव्हता. माणसाला माणसासारखं जगवता आलं पाहिजे आणि त्याला त्याचा हक्क अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी हा सगळ्याचा सगळा संघर्ष आणि सगळीच्या सगळी वाट उभी केलेली आहे. ती वाट आपल्याला देखील सुखावी, तीच आपल्याला वाट आपल्याला चालावी लागेल, त्या वाटेनेच आपल्याला जावं लागेल. त्या ठिकाणी जात असताना मात्र आपला संकल्प आणि आपली खुंडाच पक्की असली पाहिजे. मी म्हणेन की तितक्याच हट्टाला जसं पेटून उठतं ना की वर्षातून 2दा एकदा चांगली साडी घेतलीच पाहिजे, तितक्याच हट्टाने पेटून उठा की या घडीला वंचित बहुजन आघाडीचीच सत्ता आली. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला वंचित बहुजन आघाडीचीच सत्ता आली पाहिजे. आम्हाला आमच्या विचारांचं सरकार या राज्यात निवडून आणायचंय. केवळ या राज्यातच निवडून आणायचं नाहीये तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त आंबेडकरी विचारांचं राजकारण करणारं, सत्ताकारण करणारं, त्यातून समाज परिवर्तनाची आणि खऱ्या अर्थानं मानवमुक्तीची भूमिका आणि त्याला प्रत्येकाला हक्क आणि अधिकार देणारी अशा पद्धतीची सत्ता निवडून आली पाहिजे. यासाठी आपल्याला आता वेळ देता आला पाहिजे आणि हा वेळ आपण जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत खयाली पुलाव से पेट नहीं भरता, उसके लिए चावल लाना पड़ता है, उसे धोना पड़ता है, उसे सही आंच पर पकाना पड़ता है,
तभी चावल पकता है, पेट में जाता है, वो लगता है और आदमी तंदुरुस्त होता है. नाहीतर मग आपण काय माहितीये का, आमच्याकडे कोणत्याही बात आहे, तुमच्याकडे पण आहे का? आहे की नाही? असं आपल्याला काहीच करायचं नाहीये. असं आपल्याला काहीच करायचं नाहीये. आहे की नाही? आपल्याला ठामपणे उभं राहावं लागेल. आपल्याला तितक्याच ताकदीने उभं राहावं लागेल. आणि ताकदीने उभं राहण्याची वेळ आहे. आमच्या सांस्कृतिक संघर्षाकडे आम्ही जर पाहिलं तर आमचा सांस्कृतिक संघर्ष आजचा नाहीये. गेल्या 8,000 वर्षाचा गणमाता निवृत्तीपासून चालत असलेल्या संघर्षाला आम्ही सगळेच्या सगळे तितक्याच ठामपणे चालत आलेलो आहोत. अजूनही आमच्याकडे असलेली इथे असलेली सामाजिक संरचना ही तितक्याच ताकदीची आणि महत्वाची आहे, जी आमच्यासाठी आद्य गणमाता निवृत्तीपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारतीय संविधानाच्या रूपाने दिलेली आहे. ती आपल्याला कायम ठेवायची असेल आणि आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांच्या गळ्यात मडका आणि बोराटी येऊ द्यायची नसेल. तुम्ही म्हणाल मडका आणि बोराटी कसं येईल ताई? तर मडका आणि बोराटी येणार नाही, पण तुमच्या पोरांच्या हातात व्हॅक्युम क्लिनर येईल. त्याची जागा सफाई कर्मचारी, शिपाई, लिपिक, साहेबाच्या ऑफिसमध्ये पाणी भरणं, नाहीतर मग रस्त्याने जाऊन साहेब येतोय दवंडी आपल्या जो कोणी होईल बामणाचाच पोरगा होईल. फिर जैसे थे अशा पद्धतीची परिस्थिती उभी केली जाईल. या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आम्हाला आमची राजकीय भूमिका स्पष्ट करता आली पाहिजे, ती ठामपणे मांडता आली पाहिजे. आणि आम्हाला बाबासाहेबांनी या बोटांची जादू दिलेली आहे, ती जादू योग्य पद्धतीने आम्हाला समोरच्या करता आली. म्हणून जाऊन बाबासाहेबांनी जसं म्हटलं होतं की जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला शासन कर्तीचं वाचवायचंय, तसं मी तुम्हाला सांगते जा आणि तुमच्या घराच्या दारावर एक कागद लिहा, त्या कागदावर चिटकवून ठेवा भारतीय जनता पार्टी, RSS, मनोवादी आणि फॅसिस्ट विचाराच्या लोकांनी आमच्या घराची पायरी चढू नये, अपमानित करण्यात येईल. देऊन ठेवा, देऊन ठेवा. वाड्याला बोर्ड लावा, वाड्याला बोर्ड लावा. जातीयवादी, मनोवादी, सरंजामी वृत्तीच्या लोकांनी आमच्या गल्लीत पाय ठेवू नये, नाहीतर तुडवण्यात येईल. हे करण्याची गरज आहे. तितक्याच भक्कमपणे उभं राहण्याची गरज आहे. तितक्याच धीटपणे आपली भूमिका आपल्याला नीट मांडता आली पाहिजे. ते मांडणं ही काळाची गरज आहे. हेच करूया आणि या स्त्री मुक्ती दिनाच्या सभेच्या निमित्तानं हा संकल्प आणि हा निर्धार पक्का करू की हा निर्धार पक्का करू की आम्ही येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये 2024च्या निवडणुकांमध्ये की आम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्ताधारी करू. सत्ताधारी गुंडाळी मनाची मांडायची. आपल्या मुलांना पण सांगायचंय, तुम्ही म्हणता ना की पोरग सुनेचं ऐकतं, सुनेच्या कानात सांगा. पोरग कामाला गेलं की सुनेच्या मागाला, जावाई पोरीचा ऐकतो पोरीच्या मागाला. आहे की नाही? तुमचा बहिणीच्या घरचे तुमच्या बहिणीचा ऐकतो बहिणीच्या माग. आहे की नाही? तुमची नंद तुमचं ऐकत नाही, नंदेच्या घरच्याचा माग. सांगा की वंचितलाच मत द्यायला लावायचं. मत कुणाला? वंचितलाच गेलं पाहिजे, वंचितच्या उमेदवारालाच गेलं पाहिजे आणि एकटाच नाही गेलं पाहिजे. म्हटल्यास फोन करून संध्याकाळी विचारा बोललात का 5 जणांची वंचित बोलणार. इतक्या धिटाईनं आणि इतक्या नीटानं पुढे जाऊ, त्यावेळी आपण ही लढाई जिंकू शकू. कारण आपल्या समोरचा शत्रू लहान नाहीये, हे लक्षात घ्या. त्यांच्याकडे अर्थसत्ता आहे, त्यांच्याकडे राजसत्ता आहे, त्यांच्याकडे सांस्कृतिकरित्या बहुजनांची डोके फिरवण्यासाठीची साधनं माध्यमं आहेत. ती सगळीच्या सगळी तयारी त्यांनी पूर्वपणे करून ठेवलेली आहे. आपल्याला त्यांच्याशी भिडायचं असेल, लढायचं असेल तर तितक्याच ताकदीनं आपल्याला उभं राहावं लागेल. आणि आपल्याकडे तर बापाच्या बापांनी एवढं देऊन ठेवलंय आपल्याला एरिया कुणा नक्तू खैराचं बोट धरायची गोष्ट गरजच नाही. आमच्याकडे बाबासाहेबांनी एवढं करून ठेवलंय आणि एवढं देऊन ठेवलंय. बाबासाहेबांनी दिलेला विचार हा माझा जगण्याचा विचार झाला पाहिजे, तो माझा आचार झाला पाहिजे, तो माझा व्यवहार झाला पाहिजे. आणि आदरणीय बाळासाहेबांनी केलेला 40 वर्षापासूनचा जो काही सातत्याने संघर्ष आहे आणि जो वंचितांना सत्ताधारी बनवण्याचा संकल्प आहे, तो संकल्प पूर्तीला गेला पाहिजे. यासाठी आपलं योगदान देऊया, आपला वेळ देऊया आणि येणाऱ्या काळात वंचित सारी एक घेऊ आणि सत्ता आपल्या हाती देऊ. या पद्धतीने आपला जो नारा आहे त्या नाऱ्याला आपण सार्थ करण्यासाठी आपलं योगदान देऊ. एवढं बोलून थांबते. आयोजकांनी मला इथे माझे विचार मांडण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी पुन्हा एकदा या सभागृहाला आणि सर्वांना
सन्माननीय क्रांतिकारी जय भीम. जय भीम.